आपण सर्वजण दररोज तुळशीची पूजा करतच असतो, पण तीच तुळशीची पूजा गुरुवारच्या दिवशी आणि शनिवारच्या दिवशी थोडी वेगळ्या पद्धतीने केली ना, तर त्या पूजा सामग्रीमध्ये थोड्या वेगळ्या गोष्टी सामील केल्या ना, तर तुमच्या घरातील बऱ्याच अडचणी दूर होतात. आणि त्या कोणत्या अशा अडचणी आहेत ज्या दूर होणार आहेत आणि ही पूजा कशा पद्धतीने करायची, या सर्व गोष्टी मी आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. तर बघा, आपल्या हिंदू समाजामध्ये तुळशीला लक्ष्मी मातेचं रूप मानलं जातं आणि तुळशीची मनोभावी पूजा केली जाते. तुळशीला रेग्युलर जल चढवलं जातं आणि जेवढी तुळस तुमच्या दारामध्ये खुललेली असेल तेवढंच तुमच्या घरातलं वातावरणही पॉझिटिव्ह राहतं. कारण तुळस निगेटिव्ह ऊर्जाला जवळ येऊन देत नाही आणि ही तुळस जी असते ती आपल्या मेन दरवाजाच्या समोरच असायला हवी. जिथून आपण येतो जातो तिथंच ही तुळस लावलेली असायला हवी. आणि आपल्या दारातली तुळस नेहमीच हिरवीगार आणि खुललेली असायला हवी. जेवढी असं म्हणतात, जेवढी तुमच्या दारातली तुळस आहे खुललेली असेल तेवढं तुमच्या घरातलं वातावरण पॉझिटिव्ह राहतं आणि तुमच्या घरातल्या अडचणीही दूर राहतात. तर बघा, तुळशीला लक्ष्मीचं रूप मानलेलं आहे आणि ही लक्ष्मी तुमच्या दारामध्ये जेवढी खुलून असेल तेवढीच तुमच्या घरातली लक्ष्मीही खुललेली असते, असं आपल्या हिंदू समाजामध्ये मान्यता आहे. आणि तुळस ही तुळशीला लक्ष्मी देवीचं रूप मानलं जातं आणि तुळशीची मनोभावे पूजा केली जाते. तर बघा, रेग्युलर आपण तुळशीची पूजा करतो, पण गुरुवारच्या दिवशी आणि शनिवारच्या दिवशी याच तुळशीची पूजा थोडी वेगळ्या पद्धतीने केली ना, तर तुमच्या घरातील जे पैसा पाण्याची चणचण आहे, घरात लक्ष्मी टिकत नाही, आलेला पैसा ज्या कामासाठी वापरायचा आहे त्या कामासाठी त्याचा यूज होत नाही, म्हणजे तुमच्या घरामध्ये लक्ष्मी थिरवत नाही, किंवा तुमच्या घरामध्ये लहान मोठे सारखं भांडणं तणणं मनमुटाव सुरू आहेत. या सर्व गोष्टी आज मी ज्या पद्धतीने तुम्हाला तुळशीची पूजा करायला सांगणार आहे त्या पद्धतीने केले ना, तर हळूहळू तुमच्या घरामध्ये या सर्व गोष्टी कमी होतील आणि तुमच्या पैसा पाण्याचा ताणतणावही कमी होईल. लक्ष्मीही तुमच्या घरामध्ये टिकायला सुरुवात होईल. तर बघा, दररोज आपण साधं जल तुळशीला चढवत असतो, तर तुम्हाला गुरुवारच्या दिवशी काय करायचं आहे, हा बघा, गुरुवार जो आहे तो विष्णू भगवान आणि बृहस्पती देवाचा वार आहे आणि या दिवशी तुळशी मातेला म्हणजेच जे तुळशीला आपण जल चढवतो ते जल नुसतं जल न चढवता त्या पाण्यामध्ये त्या जलमध्ये थोडंसं आपल्याला हळदी टाकून घ्यायचे. हळदी टाकताना थोडंसं कच्चं दूध देखील टाकायचं आहे. हळदी जी आहे ती विष्णू भगवानाला अतिप्रिय आहे आणि पिवळा जो रंग आहे तो विष्णू भगवानांना खूप प्रिय आहे. तर म्हणून तुळशी माता जी आहे ती लक्ष्मी स्वरूप आहे, लक्ष्मीचं रूप मानलं जातं. म्हणून लक्ष्मी विष्णू देवताला किती प्रिय आहे ते तुम्हाला सांगायची गरजच नाही. आणि विष्णू देवताला पिवळा रंग ही खूप प्रिय आहे. म्हणून विष्णुदेव तुमच्या घरातील जी लक्ष्मी आहे जी टिकत नाही, पैसा पाण्याचा प्रॉब्लेम आहे, ताणतणाव आहे, तर त्याच्यासाठी दर गुरुवारी तुळशीला पाणी घालताना तुम्हाला त्या जलामध्ये किंवा पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि थोडंसं कच्चं दूध घालायचे आणि नंतरच ते जल पाणी तुळशीला घालायचं आहे. तेवढंच नाही तर तुळशीला हळदी कुंकू आवर्जून लावायचे. गुरुवारी तुळशीला हळदीचा टिका आवर्जून लावायचा आहे. तुळशीला लावल्यानंतर स्वतःच्या डोक्यालाही लावून घ्यायचा आहे. तसंच तुळशीला दिवा लावताना नॉर्मल दररोज जो तेलाचा दिवा लावतो तसा दिवा गुरुवारी न लावता गाईचं तूप असेल तर आणखीनच भारी, गाईचं नसेल साधा असेल तरी चालेल, तूप घ्यायचं, तुपामध्ये चिमूटभर हळद टाकायची आणि नंतर त्या तुपाचा दिवा तुम्हाला तुळशीला लावायचा आहे. या पद्धतीने तुम्ही दर गुरुवारी पूजा तुळशीची केली ना,
तर तुमच्या घरातील पैशा पाण्याचा जो प्रॉब्लेम आहे, चणचण आहे, तो लवकरात लवकर बरा होतो. तुमच्या घरातील छोटे मोठे भांडण तंड असतील ते भांडणंही कमी होतात. तुमच्या घरातील वातावरण पॉझिटिव्ह राहतं. तसंच जेव्हा बी तुम्ही हे झालं, गुरुवारची पूजा अशी करायची आणि जसा दिवा सकाळी लावला तसाच दिवा संध्याकाळीही लावायचा आहे. तर बघा, शनिवारच्या दिवशी जसा तुम्हाला तुपाचा दिवा सांगितलाय तशाच पद्धतीने तुम्हाला मोहरीच्या तेलाचा दिवा शनिवारी तुळशीला लावायचा आहे. आणि नॉर्मल ना, आणखी नॉर्मल तुम्ही ज्या वेळेस घराच्या बाहेर पडता, घराच्या बाहेर कोणत्याही कामासाठी पडा किंवा ऑफिसला जा, कॉलेजला जा, जेव्हा कधी तुम्हाला जायचे त्यावेळेस तुम्ही बाहेर निघताना त्यावेळेस तुळशीची जी कुंडी असती, तुळशीची कुंडी म्हणजेच तुळस ज्या कुंडीमध्ये लावली तिथालची माती घ्यायची आहे आणि ती माती थोडीशी मात्याला लावायची आणि पाया पडून मगच कामाला जायचंय. तर जर एखादं काम बऱ्याच दिवसापासून तुमचं अडकलेलं असेल किंवा पेपरला जायचं असेल, असे कोणतेही कामं असतील ना, तर जाताना तुळशीच्या आळ्यातली माती जरूर, आळ्यातली म्हणजे तुळशीच्या कुंडीतली माती जरूर आपल्या माथ्यावर लावून तुळशीचं दर्शन घेऊन घराच्या बाहेर पडावं. तुमचे अडलेले कामं नक्कीच पूर्ण होतात आणि तुमच्या कामात जर काही प्रॉब्लेम येत असेल तर तो प्रॉब्लेम ही लवकरात लवकर दूर होतो. एवढं या तुळशीचं महात्म्य आहे. आणि लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस आपण बाहेरून येतो त्यावेळेस चुकूनही तुळशीच्या आळ्याजवळ तुम्हाला चप्पल काढायची नाही आणि घराचं मेन जे गेट आहे त्या गेटच्या समोरही काढायची नाही, कारण सगळ्यात जास्त निगेटिव्ह ऊर्जा आपल्या चपला थ्रूच येते, म्हणून चप्पल चुकूनही तुळशीच्या आळ्याजवळ काढायची नाही. आणि तुळस मेन दरवाजाच्या समोरच असावी, कारण ज्यावेळेस तुळस मेन दरवाजाच्या समोर असते त्यावेळेस ती तुळस निगेटिव्ह ऊर्जाला घराच्या मध्ये एंटर करून देत नाही. तसंच तुळस घराच्या समोर मेन दरवाजाजवळ असली की आपल्या घराचं वातावरण पॉझिटिव्ह राहतं, कारण 24 घंट्यातील 20 घंटे तुळस ही ऑक्सिजन देत असते आणि ऑक्सिजन आपल्या शरीरासाठी, आपल्या आसपासच्या वातावरणासाठी किती गरजेचं आहे ते तुम्हाला सांगायची गरजच नाही. ह्या तुळशीचे असे अनगिनत फायदे आहेत, जे सांगायला गेलं तर चांगला 1-2 घंटेचा व्हिडिओही कमी पडेल. पण आजचा व्हिडिओ आपला फक्त गुरुवारच्या पूजेवर होता, त्याविषयीच मी तुम्हाला सांगितलं आहे. बाकी पुढचा व्हिडिओ नक्कीच, पुढचा पाठ ही येईल. आणि असेच वेगवेगळे माहिती हवी असेल, वेगवेगळ्या गोष्टीवर तुम्हाला व्हिडिओ हवे असतील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. आतापर्यंत केलं नसेल तर आवर्जून करा आणि व्हिडिओ बघितल्यानंतर लाईक शेअर करायला मात्र विसरत जाऊ नका. नक्कीच लाईक करा, शेअर करा. परत भेटू अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.